हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण गव्हाची कुरडई तयार केलेली आहे ती बघत आहे. गव्हाची कुरडई तयार करण्यासाठी आपण 1 किलो गहू स्वच्छ निवडून 2 वेळा स्वच्छ पाणी घेऊन धुवून घेतलेलं आहे. गहू पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. गव्हामध्ये जादाचे पाणी घालून गहू पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. गरमीचे दिवस आहेत त्यामुळे गव्हातील पाणी आपल्याला सकाळ संध्याकाळ बदलायचे आहे. गव्हामध्ये घातलेले पाणी काढून गव्हामध्ये दुसरे स्वच्छ पाणी घालून आपल्याला गहू भिजत ठेवायचा आहे. गहू पाण्यामध्ये भिजेल आणि वरती जादा पाणी असे आपल्याला गहू भिजण्यासाठी घालायचे आहेत. 3 दिवस गहू आपण भिजून घेतलेला आहे. तर गरमीचे दिवस आहेत त्यामुळे आपण फक्त 3 दिवस गहू आहे तो पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे. यातील आता पाणी काढून आपण गहू धुवून घेतलेला आहे. आणि आता आपण मिक्सरमध्ये थोडा गहू घेऊन बारीक करून घेणार आहे. भिजवलेले गहू थोडे पाणी घेऊन बारीक करून घेतलेले आहे. गव्हातील आपण चोथा आहे तो अशा पद्धतीने काढून घेणार आहे. 1 किलो गहूची कुरडई तयार करत आहे. 1 किलो गहू भिजत ठेवलेला तो आता थोडा पाणी घालून बारीक करून घेतलेला आहे. बारीक करून घेतलेला गहू गाळून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व 1 किलो गहू बारीक करून घेतलेला आहे तो सर्व आपण गाळून घेणार आहे. आणि वर निघालेला चोथा आहे तो आपण बाजूला काढून घेणार आहे. गव्हाचा हा राहिलेला निघालेला कोंडा आहे त्याच्या आपण नंतर पळी पापड तयार करणार आहे. गाळणीने गाळून वर राहिलेला चोथा आहे त्यामध्ये अजून आपण जास्तीचे पाणी घालून चोथा आहे तो परत एकदा चांगला एकत्र मिक्स करून परत एकदा तो आपण पिळून काढून घेणार आहे. गव्हातील चोथा काढून राहिलेले पाणी आहे ते परत एकदा आपण गाळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 3-4 वेळा पाणी आहे ते गाळणीने गाळून घेणार आहे. गव्हाचा राहिलेला हा कोंडा आहे तो आपण नंतर याचे पापड तयार करणार आहे. तर अशा पद्धतीने गव्हा आहेत आपल्याला चांगले पिळून त्यांचा कोंडा आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे. गव्हाचा चीक आहे तो आपण छोट्या गाळणीने परत एकदा गाळून घेत आहे. चाळणीने गाळून घेतलेला चीक आपण परत एकदा कापडामध्ये गाळून घेत आहे. गव्हाची कुरडई तयार करण्यासाठी हा आपण तयार केलेला चीक आहे तो आपल्याला रात्रभर असा झाकून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी कुरडई तयार करण्यासाठी घेतलेली आहे. तर वरचे पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहे. आणि खाली जो चीक राहिलेला आहे त्याच्या आपण कुरडई तयार करणार आहे. तर वरचे सर्व पाणी आपण बाजूला काढून ठेवणार आहे. आणि खालच्या चिकाच्या आपण कुरडया तयार करणार आहे. गहू आपण 3 दिवस भिजत ठेवलेले आणि 4थ्या दिवशी आपण कुरडया तयार करण्यासाठी घेतलेल्या आहेत. गव्हाचा खाली राहिलेला चीक आहे तो आपण एकसारखा गाठून घेणार आहे. आणि हा तयार केलेला चीक आहे तो आपण एका भांड्यामध्ये घेऊन तो मोजून घेणार आहे. तर जेवढा चीक आहे तेवढेच आपल्याला पाणी कुरडई तयार करण्यासाठी घ्यायचे आहे. तर चीक आपण मोजून घेतलेला आहे. 1 पातेली चीक आपले भरलेले आहे तेवढेच आपण पाणी कुरडई तयार करण्यासाठी घेणार आहे. कुरडई तयार करण्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये जेवढा आपण चीक मोजून घेतलेला आहे तेवढेच पाणी आपण गरम करून घेणार आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे. आणि पाण्याला चांगले आपण खळखळून एक उकळी आणून घेणार आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण काढून घेतलेला चीक आहे तो आपण एका हाताने चीक थोडा घालणार आहे. आणि दुसऱ्या हाताने सतत असे ढवळत राहून आपण चीक एकसारखा शिजवून घेणार आहे. गरम पाण्यामध्ये चीक घातल्यानंतर आपल्याला सतत असे चीक आपल्याला हटवून घ्यायचा आहे. नाहीतर गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे चीक आपल्याला सतत असे हटवून घ्यायचा आहे. आणि झाकण ठेवून आपण 5-7 मिनिटे चीक शिजवून घेणार आहे. तर 2 वेळा झाकण ठेवून मी 5-7 मिनिटे चीक आहे तो आतल्यात शिजवून घेतलेला आहे. बारीक गॅसवरती चीक आहे तो शिजवून घेतलेला आहे. चीक शिजवून घेत असताना सतत असं आपल्याला फिरवत राहायचे आहे. 5-7 मिनिटानंतर चीक आपल्याला झाकण ठेवून झाल्यानंतर परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. चीक शिजवून घेत असताना जर भांड्याला लागू नये म्हणून खाली तुम्ही तवाही ठेवू शकता. मला चीक शिजवण्यासाठी 25 ते 30 मिनिटे लागलेली आहेत. शिजवून घेतलेल्या चिकाच्या गरम असतानाच आपल्याला कुरडई पाडून घ्यायच्या आहेत. तर शेवग्यामध्ये गरम पीठ भरून घेतलेले आहे. आणि कुरडया बारीक शेवग्याच्या चकतीने पाडून घेतलेल्या आहेत. या कुरडया आपल्याला चांगल्या कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत. या मी कुरडया 2 दिवस पंख्याखाली चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत. गरमीचे दिवस आहेत त्यामुळे त्या चांगल्या सुकलेल्या आहेत. गरज वाटत असेल तर उन्हामध्ये वाळवून घ्या. 1 किलो गव्हाच्या 108 कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत. कडक उन्हाळा असल्यामुळे या अशाच सुकलेल्या आहेत. तर या आपण तळून घेत आहे.
कडक तेलामध्ये कुरडया आपण तळून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या गव्हाच्या कुरडया तयार झालेल्या आहेत. आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.